नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा हा. एपिसोडच्या सुरुवातीला कला इथे आईला गोळी देते आणि ती गोळी आधी घे म्हणून सांगते, पाणी वगैरे ओतून देते, हातात गोळी देते आणि मग तू म्हणजे ना असं म्हणून आई म्हणते. पण तरी सुद्धा कला इथे ऐकत नाही, कारण आई म्हणत असतात गोळी नंतर घेते म्हणून. आणि मग त्याच्यात कला म्हणते, तू आता हे सगळं का करतेस, मी करते, तू आता काही करू नकोस, आता उशीर झालाय, जाऊन झोप जा, दे इकडे मी करते असं म्हणून इकडे चालू आहे सगळं. पण त्याच्यात ते ऐकतच नाहीये. तर कलाने अक्षरशः त्यांच्या हातातलं उचलून घेऊन बाथमध्ये नेऊन ठेवते. चल 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 झोपायला चल. आई म्हणतात चल हो पुढं मी येते झोपायला. मग कला म्हणते मी दारं खिडक्या वगैरे लावते आणि तिचा फोन तिथंच राहिलेला असतो. त्यामुळे आई इथे आता विचार करतात की नेमकं काहीतरी मजा करूया. आणि त्या म्हणतात कलेच्या मनात काय नेमकं आहे तरी काय आई, म्हणून मला ते नक्की तिच्या मनातलं काढून घ्यायला पाहिजे, तिच्या मनात नेमका काय विचार येतो. पण कसं काढून घ्यायचं हा विचार आता म्हणजे समजत नाहीये त्यांना. तोपर्यंत तिचा फोन दिसतोय तिथे आणि मग इथे त्या फोन बघून खुश होतात आणि म्हणतात की अंबाबाई तूच घडवून आणलंस बघ असं म्हणून हसतात त्या फोनकडे बघून. आणि मग बाहेर जातात फोन घेऊन आणि मग हाका मारतात, कले अगं माझ्या गोळा द्यायला विसरले देईस, पण स्वतःची गोष्ट विसरलीस की तू असं म्हणून सांगतात. आणि मग मी विसरले असते की घेईन की नंतर सकाळी असं म्हणतात. हो का अगं मग गजर कशा लावणार आहेस असं म्हणून फोन दाखवतात. आणि मग आई फोन विसरले होय मी असं म्हणते आणि मग ती फोन दे म्हणून सांगते. तर इकडे कलाची आईना फोन असा इकडे तिकडे करते हातात देताना आणि हसतात दोघी जणी ते. आणि मग फोन देते शेवटी. आणि मग आई म्हणतात कले तुला आठवतंय का रात्रभर आपण तुझ्या लग्नाच्या आधी गप्पा मारायचो आणि गरम चहा प्यायचो. अजूनही म्हणजे किती दिवस झाले, लग्नानंतर तू 2-4 वेळा पण आली होतीस, पण त्यावेळेला गप्पाचा मारल्या नाहीत. तसंही मी आले होते तुमच्याकडे, पण तेव्हा पण काही गप्पा झाल्या नाहीत आपल्या असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर कला त्यांच्याजवळ जाते, म्हणते आई खरं सांगू का, आपलं बाहेर चांदणं बघत गप्पा मारणं, गरम गरम चहा पिणं, थोडीशी थंडी, या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते असं कला सांगते. आणि मग आई म्हणतात हे बघ आपण एक गेम खेळायचं आठवतंय का गं तुला. मग कला म्हणते कोणता गं. मग त्याच्यानंतर आई म्हणतात मी तुला एक शब्द घालणार, त्या शब्दावरून तो तुला ऐकल्यानंतर तुला काय पहिल्या डोक्यात विचार काय येतोय तो तू म्हणजे पटकन बोलून दाखवायचा. हां आठवलं असं म्हणते, खेळूया आता. आणि मग दोघी ते खेळतात. आणि मला सांग आधी तू विचारणार का मी, आई कोण आहे तू का मी असं म्हणते. आणि कला इथे असते. आणि मग त्याच्यानंतर इथे या दोघी इथे छान खेळ खेळायला लागतात. बघूया आईच्या मनात म्हणजे कलाच्या मनात काय आहे ते आई बाहेर काढायला म्हणजे सक्सेसफुल होतात का, संगीता सक्सेसफुल होते का ते बघूया. तर आता पहिला शब्द इथे संगीता देते की गप्पा. मग कला म्हणते आपण, पाऊस चहा, आई प्रेम चांदेकर असं म्हणते बरं का कला. आणि ते आई खुश होते, काय असं विचारते आणि कला एकदम लाजते बरं का चांदेकरचं नाव घेतल्यानंतर. काय ग काय म्हणालीस तू. मग इथे कला सावरत म्हणते की अगं आई म्हणजे ते प्रेम म्हणजे पण आईच असणार ना असं काय. मग इकडे संगीता म्हणतात काय ग तेच म्हटलं मी, पण तू काय म्हटलंस. मग ते म्हणते ते काही नाही गाई, चल आई उशीर होतोय झोपूया चल ना आपण, मी झोपते. मग आई इथे खिडकीजवळ येते, म्हणते तू किती पण लपवायचा प्रयत्न केलास ना कले, तर मला जे साध्य करायचंय ते मी केलंय असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर कला पण म्हणते शी आज असं काय झालं माझं, म्हणजे असं कधीच होत नाही बहुतेक ना आई समोर ना चांदेकरचं नाव कसं काय आलं माझ्या तोंडातून, चांदेकर सोबत सारखं सततच्या भांडणाचा परिणाम आहे हा असं ती म्हणते इथे. आणि म्हणून माझ्या तोंडी चांदेकरचं नाव आलं का असं म्हणते आणि विचार करते. आणि आईसमोर लाजायला झालं म्हणून ते अशी म्हणजे हे करत असते. आणि मग हळूच आईकडे बघते, तर आई पण तिच्याकडेच बघते अशी आडून आणि दोघे एकमेकांकडे बघतात. मग कला म्हणते मी झोपायला जाते आई गुड नाईट असं म्हणते आणि कला इकडे झोपायला निघून जाते. तर आता संगीता खुश झालेल्या आहेत, बघूया पुढे काय काय होणार ते, ह्या दोघांची जोडी जुळणार का. तर इकडे राहुल ना गेम खेळत बसलाय, तोपर्यंत नैना येते. हा अंजू ते पाणी इथे ठेवून दे, त्याच्याकडे न बघताच इकडे राहुल बोलायला चालू करतो. तर नैना इथे पुढे येऊन टेबलवर पाणी ठेवते आणि मग अचानक ना ते पाय धरायला लागते बरं का राहुलचे, असे पाय चेपायला लागते अक्षरशः आणि हसते त्याच्याकडे बघून. मग राहुल म्हणतो तू इथे काय करतेस, तुला सांगितलं होतं ना मी माझ्या जवळ यायचं नाही म्हणून, चल लांब हो. राहुल ऐकून तरी घे माझं, मला काही ऐकायचं नाहीये. हे बघ तू थांब, एक मिनिट थांब असं म्हणते नैना आणि दरवाजा लावत असते. राहुल ओरडतो नैना तू दरवाजा लावू नकोस ना. मग नैना म्हणते राम थांब. मग राहुल म्हणतो मम्माला बोलू ना मी आता. तर नैना म्हणते नको मम्मा कशाला. हे बघ मी तुला म्हणाले ना मी तुझी सगळी सेवा करायला तयार आहे, मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे, मला फक्त तुझ्यासोबत तुझ्या खोलीत राहायला मिळू दे
असं म्हणून त्याच्या जवळ जाते आणि त्याला इकडे सेड्यूस करण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकत नाही. पाय धरते, मी तुला म्हटलं ना तू सांगशील ते सगळं करायला तयार आहे मी, अगदी सगळं असं म्हणते. आणि मग परत उठते बरं का, तरी त्याचा काय फरक पडत नाही. म्हटलं तोंड वाकडं करते आणि उठते. राहुल, अरे हे बघ राहुल, तुझी एवढी हक्काची सुंदर बायको असताना तू बाहेर कशाला जातोस बरं, असं ती इथे विचारते बरं का. तुला काय हवंय मला सांग ना, मी तुझ्याकरता सगळं काही करायला तयार आहे. तू म्हणशील ते सगळं. राहुल चिडतण म्हणते, तू लांब हो गा आधी. मग त्याच्यानंतर नैना म्हणते, तो अद्वैत बघ ना, तो कसं त्याच्या कामावर फोकस करतो, तसं तू पण तुझ्या कामावर फोकस कर. बाकी सगळं सांभाळायला मी आहे, मी सांभाळून घेईन बाकी सगळं. आणि परत त्याच्या खांद्यावर हात वगैरे ठेवते, म्हणजे तुला काय हवंय काय नको, तुझ्या कॉफीची वेळ, तुझ्या जेवणाची वेळ, ड्रिंक्स, सगळं मी करायला तयार आहे, चालेल ना तुला, असं इथे नैना म्हणते. आणि मुद्दाम अशी खांद्यावर डोकं ठेवते. राहुल म्हणते की हो. मग नैना हसून म्हणते की हो. मग नैनाला तो म्हणतो, ऐक एक मिनिट थांब, माझ्यासाठी ना एक ड्रिंक बनव चल. मग नैना म्हणते ग्रेट, बनवते. स्मॉल की लार्ज? मग इथे राहुल म्हणतो लार्ज. मग नैना म्हणते ठीक आहे, देते बनवून, असं म्हणते. आणि कपाटाजवळ जाते इथे आणि कपाटातून ड्रिंक्सची बाटली काढते बघा. आणि ड्रिंक्सची बाटली काढता काढता तिच्या मनात विचार काय, राहुल आता बघ, हळूहळू तुला कशी ताब्यात घेते ना ते बघच तू, तुला समजायच्या आतच तू ताब्यात येशील. बघूया ही खरोखर ताब्यात येते का आणि काय होतं ते. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली इथे प्रेक्षकांनो. सगळे खाली इथे नाश्ता करायला बसले. तर आबा म्हणतायत, आज काय मौन दिस पाळलाय का? नाही, सगळं एकदम चिडूचूप आहेत म्हणून विचारतोय असं म्हणतात. सरोज तिरक्या डोळ्यानं बघते, रोहिणी असे लक्ष नसल्यासारखं करते, नैना पण अशी मान डोलावते. आणि मग आबा म्हणतात, खाताना बोलायचं नाही खरं आहे, पण वातावरण पण आनंदी असायला हवं काय रोहिणी? मग रोहिणी उगाच ती खोटं हसते बरं का त्यांच्याकडे आबांकडे बघून. आणि अंजू, मला जरा पोहे वाढ असं म्हणून अंजूला हाक मारल्यानंतर लगेच नैना म्हणते, आबा अंजू कशाला, मी वाढते ना. पण नैनाला वाढूच देत नाही ते पोहे आणि थांबवतात तिथेच. आता बघूया पुढे काय होतंय ते. आणि मग आबाजी म्हणतात, अद्वैत काल तू कलाकडे गेला होतास असं समजलं मला. आणि मग रोहिणी सरोज बघा कशी बघत उभी राहिली त्याच्याकडे. मग आबा विचारतात, विणबाईंची तब्येत कशी आहे? मग इकडे अद्वैत सांगतो, बेटर आहेत आता मिसेस करे. ॲक्च्युली त्यांचे फॅमिली डॉक्टर आहेत ना मिसेस पाटील, त्यांनी औषधं प्रिस्क्राईब केले, डाएट प्लॅन चालू केला आहे, त्यामुळं आणि काय काळजी घ्यायला खरे आहेच त्यांची काळजी घ्यायला असं पुढे म्हणतो. मग आबाजी पण मांडो लावतात, त्यांना बरं वाटायलंय ना, मग झालं. आणि तसं बी कला तिथं आहे म्हटलं काय टेन्शनच नाही असं म्हटलं. मग त्याच्यानंतर आबांनी कलाचं नाव घेतल्यानंतर ते दॅट्स रिमाइंड्स मी असं अद्वैत म्हणतो आणि अंजूला हाक मारतो आणि तो डबा आण असं खुणेनं सांगतो. तर आता ही सगळी ना इकडे अद्वैतकडे बघायला लागलेत नेमकं हे काय प्रकरण चालू आहे. आणि अद्वैत जेव्हा कलाचं आणि खरेंबद्दल जे काही बोलत असतो ते बोलत असताना बघून सुद्धा इथे सरोज आणि रोहिणी नाकं मुरडत असतात. मग अद्वैत म्हणतो, आबा तुमच्यासाठी लाडू पाठवलेत, हे घ्या. मग इकडे आबा खुश होतात आणि म्हणतात, अरे वा 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 असं म्हणतात. आणि लाडू इकडनं काढतात बरं का, आणि वा 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 मस्त, आणि खायला चालू करतात लगेच लाडू. आणि त्यांना लाडू खाताना बघून ह्यांच्या सगळ्यांची तोंड वाकडी झालेत, ह्यांची तोंड कडू झालेत, आबांचं तोंड कडू झालेत. फार छान वाटतंय बरं, आत्ता नाश्ता कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय बघ असं आणि म्हणतात पुढे इथे. आणि नैनाच्या मनात विचार बघा कसे चालू आहेत ते, कशाला हिला गरज आहे तिथे जाऊन लाडू करत बसायची, नुसतं ना अटेन्शन पाहिजे असतं. आबा सांगतात अंजूला सगळ्यांना वाढ. मग त्याच्यानंतर इकडे सरोज म्हणते, मला त्यांच्याकडचं काहीही नको असं म्हणून नको, म्हणजे मला लाडू नको म्हणून सांगते. मग आबा म्हणतात, हरकत नाही, तुला नको तर नको, बाकीच्यांना वाढ असं म्हणतात. मग अंजू बाकीच्यांना वाढायला जाते, तोपर्यंत राहुल म्हणतो मला नको आणि मम्मालाही नको म्हणून असं सांगतो. असं सगळं चालू आहे इकडे, म्हणजे कोणीच लाडू खाल्लेला नाही फक्त आबा सोडून. आणि नैनाला कसं होतंय बघा, बाकीच्यांनी लाडू खाल्ला नाही पण सगळा फोकस आपल्यावर कसा राहील यासाठी काहीही करायला करू शकते, तू इथे ये मग मी बघते तुला, असं तिचं म्हणणं चालू आहे. आता ही काय करणार तिथे आल्यावर बघायला पाहिजे. तर इकडे आबा म्हणतात, अद्वैत काल मीटिंग कशी झाली तुझी? मग अद्वैत म्हणतो, काल मीटिंग नाही झाली, त्यामुळे आज कॉनकॉल आहे आणि कॉनकॉलवरती सगळ्या गोष्टी आज फायनल होणार आहेत. ॲक्च्युली काल डिनर प्लॅन होता पण नाही होऊ शकला. आणि मग तेवढ्यात सरोज ओरडते, मीटिंग संपली की सरळ घरी यायचं असं म्हणून ओरडते बरं का. आणि प्रत्येक जण इथे बघायला लागतात, काय लहान मुलासारखं सरोजचं चाललंय अद्वैतला ओरडायचं. असो पुढे काय होतंय ते आपण बघत राहूया. तर इकडे बघा कला आणि आई दोघी जणी बसल्यात, कलाला कुठली तरी ती पेटी सापडले. माहेरी गेल्यानंतर प्रत्येक जण असंच करतो, जुन्या वस्तू शोधून काढायच्या, जुन्या गोष्टी बघायच्या. तर कला म्हणते, हे तर आपल्या दुकानातलं सामान आहे ना असं म्हणून असं आईला विचारते. आणि मग त्याच्यानंतर तिला आठवतं की दुकान जळत असताना अद्वैतनं तिची कशी मदत केली होती ते. आणि मग कला पुढे सांगते आईला की
दुकान जळलं तेव्हा चांदेकरने खूप मदत केली ग आई आपली. खरंच चांगला माणूस आहे ग तो असं म्हणते पुढे. फक्त जरा आगाऊ आहे. मग आई सुद्धा इथे हसतात बरं का तिचं हे बोलणं ऐकून. आणि मग कला एक एक वस्तू बघत असते तर त्याच्यातनं तिला हलव्याची दागिन्यांची ते डिझाईन्स दिसतात. आणि मग कला म्हणते आई लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी सगळे सण साजरे करतात ना. मग आई म्हणतात होय तर. मग कला म्हणते त्यात संक्रांत पण असते. मग आई म्हणतात होय होय. मग कला म्हणते होऊन गेली ना आत्ताच, आजच रथसप्तमी आहे. मला आठवतंय विशुताईच्या लग्नानंतर ना तिने तिच्या नवऱ्याबरोबर ना हलव्याचे दागिने घालून फोटो काढले होते हो ना असं म्हणून. आणि मग संगीता पण येतात हो ना. मग त्याच्यानंतर कला स्वतःच म्हणते माझे आणि चांदेकरचे सुद्धा हलव्याचे दागिने घालून फोटो काढूया असं कला स्वतःच विचारते. मग आई म्हणतात तुला हलव्याचे दागिने घालून फोटो काढायचेत का जावई बापून बरोबर. मग ती म्हणते हो. मग आई म्हणतात ठीक आहे मग आजच आपण ना हळदी कुंकूचा कार्यक्रम करूया चालेल. मग कला पण ते खुश होते खरंच. असं म्हणते ठीक आहे मी लगेच हलव्याचे दागिने करायला घेते. हो हो आधी फोन करून बोलवतेस नी त्यांना निरोप द्या असं म्हणून सांगते. मग कला सुद्धा फोन घेते आपला आणि आता फोन करते. बघूया हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा होतोय ते. कलाचा फोन आलेला बघून अद्वैत नेहमीप्रमाणे तोंड वाकडं करतोय. आता काय हिचं असं म्हणतोय. आणि मग काय आहे असं म्हणतो. घरी असलीस तरी चावचाव घरी नसलीस तरी चावचाव. मग कला म्हणते असू दे की चावचाव त्यात काय एवढं. अद्वैत म्हणतो मला काम करू दे तू शांत बस आणि मलाही शांत बसू दे. मग कला म्हणते कशाला बायको आहे मी तुझी. अद्वैत आता की नाही इरिटेट होतोय. मग कला पुढे म्हणते सोडणार नाहीये मी अशी. मग अद्वैत म्हणतो नुसती सोडणार नाहीस तू मानगुटीवर बसणारं भूत आहेस. मग कला चिडून म्हणते झालं तुला सांगून ठेवते चांदेकर एका भूताच्या मानगुटीवर ना दुसरं भूत बसत नाही. हाऊ डेअर यू कॉल मी भूत. बायकोच्या हक्काने असं म्हणते कलाईकडे आणि हसते. आणि मग त्याच्यानंतर संगीता मागणं म्हणतात कले आधी जे सांगायचं फोन लावायला होतास ना ते सांग. मग कशापाई भांडायलीस असं म्हणून विचारतात. मग कला म्हणते मी नाही भांडत आहे तो भांडतोय. मग त्याच्यानंतर बघ जरा काय म्हणतायत मिसेस करे ऐक जरा त्यांचं आणि काय काम आहे ते सांग पटकन मला खूप काम आहे. मला खूप काय आहे तसं म्हणते आला वाटतं असं म्हणून चिडवते. ठेवू फोन. नाही ऐक आई म्हणते आज घरी हळदी कुंकू आहे. बरं मग मी काय करू. मग काय करू म्हणजे नीट ऐकून घ्या आधी माझं. आपली पहिली संक्रांत आहे तुला यायचंय आणि अशी आईची इच्छा आहे बरं का असं म्हणून आईच्या डोक्यावर सगळं खापर फोडते बरं का. आणि पुढे असं म्हणते आईची अशी इच्छा आहे माझ्या की तिच्या मुलीने तिच्या जावयाने हलव्याचे दागिने घालून फोटो काढावेत. मग आधी म्हणतो काय नाही त्यांना सांग मी असलं काय करणार नाही. बिचारी तिला खूप वाईट वाटेल. जाऊ दे मी तिला सांगते आईला की तू येत नाहीयेस खूप हिरमोड होई रे तिचा असं म्हणून परत मुद्दा नाटक करते. आई म्हणून हाका मारत असते नुसता. आणि मग इकडे कला अद्वैत म्हणतो नाही ठीक आहे येतो मी संध्याकाळी. आणि मग कला इथे हसते आणि खुश होते खरंच. मग त्याच्यानंतर संगीता पाटणं म्हणतात जावे बापूसनी याद दे सरोज मॅडम रजनी मॅडम आणि रोहिणी मॅडमना पण घेऊन यायला सांग आणि तिघांना पण घेऊन यायला सांग नैनाला पण. आणि मी नंतर आमंत्रण द्यायला फोन करीनच. मग इकडे कला म्हणते ऐकू येईल ना तुला मी परत सांगणार नाही. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो तू सांगतोयस म्हणून नाही पण मिसेस खरे सांगतात म्हणून मी निरोप देईल. आई ऐकू आलं ग त्याला तो निरोप देईल घरी. आणि हो मी फोन केलाय तुला असं म्हणून इकडे कला म्हणते. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो मी त्यांना काय फरक पडतो. मग त्याच्यानंतर ती म्हणते त्यांना काही फरक पडत नाही मिसेस खरे सांगतात म्हणून मी निरोप देईन असं म्हणून अद्वैत परत म्हणतो. कला आईला सांगते आई अद्वैत बाकी म्हणजे चांदेकर बाकीच्यांना सांगेन तरी बी तू परत फोन कर. आणि मग आई म्हणते ती परत फोन. मग अद्वैत म्हणतो त्यांना सांग मी वेळेवर परत फोन म्हणजे आम्ही वेळेवर पोहोचू. आणि मग कला पण तोच निरोप फॉरवर्ड करते इकडे आईला. आणि मग तिच्या लक्षात येतं. आणि मग ती म्हणते मी काय कबूतर आहे का तुमच्यामध्ये. मग अद्वैत म्हणतो कबूतर नाही तू कावळा आहेस कावळा. मी कावळा तर तू डोम कावळा. बाय चांदेकर या हा कुटुंब संध्याकाळी आमच्याकडे हळदी कुंकवाला बाय असं म्हणते आणि फोन कट करते. तर अद्वैत पण इकडनं फोन कट करतोय. मग संगीता इकडे कलाच्या जवळ येते आणि म्हणते माझ्या नावावर खपवतोस होय ग सगळं हाऊस कुणाला फोटो काढायची. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते नाही करायचंय का नाहीये का तुझी इच्छा. मग संगीता म्हणतात काय बोलत नाही. मग त्याच्यानंतर कला म्हणते की तसंही तुला आणि चांदेकरला एकमेकांचा फार पुळका आहे मग घ्या आता असं म्हणतोय. मग आम्ही म्हणतात असं होय मग असं या दोघी चाले जा ना गं मला आवरायचंय मला दागिने करायचे आणि आजच आहे हळदी कुंकू मी दागिने करायचे ते गडबड आहे आनंदकडे असं म्हणत त्या निघून जातात. तर कला सुद्धा उठून नाचत असते. तोपर्यंत आई परत येतात आणि म्हणतात आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं छान इकडे चिडवाचिडवी चालू आहे इकडे. आणि कला बाकीचं सामान इथे बघते. तोपर्यंत तिला तो रद्दी पेपर दिसते. रद्दी का ठेवली ह्याच्यात असं ती इथे विचार करते. आणि त्याच्यावरची बातमी वाचते प्रेक्षकांनो की ती ही जी बातमी आहे ती कुठली आहे बघा.
काकांच्या अपघाताची बातमी आहे ही. म्हणजे त्या बातमीत लिहिलं असं की म्हणजे हिट अँड रनची बातमी आहे बहुतेक ती, की कोल्हापुरात चिरडले वगैरे. मग ती आईनं हाका मारते, आई अगं इकडे ये असं म्हणून हाक मारत असते सारखी, 2-3 वेळा हाक मारते आणि ती बातमी वाचतीये स्वतः असती. आई अगं ये इकडे असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर संगीता येतात जवळ, काय झालं ग असं विचारतात. अगं हा पेपर्स दुकानातल्या पेटीत का पडला होता असं ती विचारते पुढे आईना. आणि या पेपरमध्ये सरळ लिहिलंय की कोल्हापुरातल्या म्हणजे एका बिझनेसमॅनच्या मुलाने केला हा ऍक्सिडेंट म्हणून. आणि आई यांचं नाव का लिहिलं नाही याच्यात पत्रकारांनी. शी तेव्हा विकले गेले होते का पत्रकार सगळे असं विचारते कला इथे. आणि मग आईना तर पेपर काढून घेतात, जाऊ दे ना तो विषय. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते जाऊ दे कसं आई, एखाद्याचा जीव घेणं म्हणजे असं इतकं सोपं आहे का ते, की तुम्ही जीव घ्याल वरती पैसे द्याल आणि राजरोसपणे तुम्ही फिराल. नाही आई हे चुकीचं आहे. हे घडल्यापासून ना आपल्या सगळ्यांचे आयुष्य किती बदललेत, मी हे कधीच नाही विसरू शकत. त्या माणसाला ना मी कधी ना कधीतरी भेटेनच असं म्हणते. आणि त्याला ना खडे फोडायला पटवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही असं म्हटल्यानंतर आता आईला टेन्शन आले. आता ते शक्य सुद्धा म्हणते ती, कारण मी सुद्धा कोल्हापुरातल्या एका मोठ्या ज्वेलर्सची सून आहे. आबा किंवा चांदेकर नक्की ओळखत असतील त्याला, बघू दाखव पेपर असं म्हणते. पण तोपर्यंत जाऊ दे ना ग कले, कशा पाहिजे जुनी मडी उकरून काढतेस. हे बघ आता ना तुला संसार आहे की नाही तुला तुझा, त्याच्यावर तू ध्यान दे असं म्हणून आई समजावतात तिला. संध्याकाळी फोटो काढायचेत ना हलव्याचे दागिने काढून, जा 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 उशीर होईल, जा आवर जा असं म्हणून कलाला आवरायला पाठवतात. मग कला सगळं साहित्य घेऊन जाते. आणि इकडे संगीता तो पेपर घेऊन त्याच विचारात आहेत. बहुतेक हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे बरं का प्रेक्षकांनो, ह्याचा शोध नक्की लागेल. बघूया पुढे काय काय होतंय ते. तर अद्वैत खाली आलाय आणि आबांना हाक मारतोय, आबा असं म्हणून. मग त्याच्यानंतर तो सांगतो खरेचा फोन होता, त्याच्यावर मिसेस खरे बोलल्या माझ्याशी आता. आणि मग इकडे अच्छा म्हणजे तुझ्या मिसेस खरेनी तुला फोन केला होता, त्याच्यावर तुझ्या सासूबाई बोलत होत्या असं म्हणायचं का तुला. मग अद्वैत म्हणतो की हो तसंच आहे. मग असू दे काय म्हणाल्या विहीणबाई असं विचारतात. मग त्यांच्याकडे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. अरे वा संक्रांत, अरे अशा सण समारंभात फक्त आनंद वाढायचा असतो बघ. मग अद्वैत म्हणतो हो नक्कीच, त्यानिमित्ताने त्यांनी ना आई तुला, काकीला आणि आत्याला बोलवतो आणि आत्या तुला पण बोलवलंय बरं का असं, तुला आणि नैनाला सुद्धा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलंय असं म्हणते. आणि नैना बघा. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो ऑफकोर्स तुम्हा सगळ्यांना ते फोन करून बोलवतीलच, पण त्यांनी मला निरोप दिला तो मी जस्ट तुमच्यापर्यंत तुमचा सांगितला. मग इकडे सरोज तोंड वाकडं करते. आणि तर इकडे कुठल्याही कारणासाठी मला त्या भिक्कारड्या घरात जायचंच नाही असं नैना म्हणते. कशाला सगळी जबरदस्ती करतात ही सगळी असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर सरोज म्हणते काय हिंमत आहे या लोकांची, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा यांना अजून हळदी कुंकवाला बोलायचंय, निर्लज्ज कुठले, मी अजिबात जाणार नाहीये. तो पण आबा म्हणतात सरोज सुहासिनींनी हळदी कुंकवाला नाही म्हणायचं नसतं असं म्हणून आबांनी सांगितलंय, तुम्ही समधे जणांनी हळदी कुंकवाचं वाण लुटायला तिकडं जा असं म्हणून आबा आता डायरेक्ट इथे फरमान सोडतात तिथे. आणि त्यामुळे या तिघींचं काही चालत नाही त्यामुळे आता बघूया हळदी कुंकवाला काय काय मजा येणार आहे किंवा काय काय होणार ते. अरे संगी कलेच्या घरची मंडळी आली असं म्हणून ते सांगतात, फुलं वगैरे काजळ ठेवत असते, या बसा बसा असं म्हणून सगळ्यांना इथे हात बोलवतात. रोहिणी, सरोज आणि रजनी, नैना सुद्धा आली. खरं नैनाचा ॲटिट्यूड बघा प्रेक्षकांनो, कसला ॲटिट्यूड दाखवते ती, तिला काहीच वाटत नाहीये काय करायचं आहे नैनाचं. तर सगळी इथे आलेली आहेत. नैना अगदी अशी दाबात फू करून अशी बसली. अद्वैत सुद्धा इथे काळा कुर्ता घालून मस्तपैकी तयार होऊन आलाय बरं का, छान दिसतोय ना अद्वैत, आपला हँडसम दिसतोय. कला सुद्धा तिकडनं आली आणि कला आणि अद्वैत दोघं एकमेकांच्या नजरेत हरवलेत बरं का. कला सुद्धा अद्वैतकडे बघते आणि अद्वैत कलाकडे बघतोय. आणि हा सगळा प्रकार जो काही आहे तो रोहिणी आणि सरोज तिकडे बघतात. कला सांगते अद्वैतला तू छान दिसतोयस म्हणून खुणेनं, आणि या दोघांचं लक्ष नाही आहे. तर तोपर्यंत सरोज म्हणते अद्वैत असं म्हणून हाक मारते. मग दोघंही भानावर येतात आणि बाकीचे म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर मग कलाला हाक मारला जाते, रजनीला बसायला सांगतात. आणि मग काजू सरबत मग सरबत आणून दिल्यावर इथे नैना अशी हिरोईनीसारखी तिथे घेते सरबत त्यांच्या हातातून आणि आपण ॲटिट्यूडमध्ये बसून राहिले. इथे अद्वैत पिणार असतो सरबत, तर सरोज तिकडनं म्हणजे खूण करून सांगते. आणि मग लोक हे खूप थंड आहे म्हणून अद्वैत ते सरबत पित नाही, बाकी सगळेजण ते सरबत पित आहेत. खरं सरोजचं नाटक बघा आणि अद्वैतचं त्याहून पुढचं, काल जीवन गेलाय बापडा आणि आज सरबत प्यायला नाटक करतो इथे. मग इकडे नैनाताई म्हणून कला हाक मारते, जरा इकडे येतेस का 1 मिनिट असं म्हणून बोलवते. आणि नैना पण हो आले ना असं म्हणते. आणि आता दोघींचं काय चाललंय बघा हा नैना आणि कलाचं.
ताईला घे मदतीला असं म्हणून कला सांगत असते काजलला. आणि मग तुझं घर आहे, तुला काहीच करावं असं वाटत नाही का असं इथे विचारते. तुला माहिती आहे आईची काळजी घ्यायला मी इथे आले होते, बरं नव्हतं म्हणून. मग ती म्हणते कला माहिती आहे मला, तू बोलू नको जास्त असं म्हणून दोघींचं चाललंय. आणि सौरज आणि रोहिणी तिकडे बघतायत. आणि मग तुझी हौस होती ना हे सगळं करायची तर तू कर ना एकटीनं. मग कला म्हणते मी करतेच आहे, पण तुला स्वतःचं घर म्हणून काही वाटतंय काय नाही असं नैनाला कला विचारत असते. तोपर्यंत संगीता तिथनं मागणं येतात आणि कला नैना सांगतात तू बस जा तिथे जाऊन आपण करूया. आणि नैना पण डाबात जाऊन परत इथे बसते. वहिनी काय करायचंय का असं रजनी विचारते, काय काम करायचं असेल तर सांगा. आणि तोपर्यंत तिनं असं विचारल्यानंतर रोहिणी आणि सरोज दोघी रागाने बघतात रजनीकडे. मग संगीता म्हणतात नाही राहू दे, आम्ही आहोत ना, आम्ही करतोच समजा असं म्हणतात. तशी झाली आहे समधी तयारी. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो रजनी सुद्धा अशी बघत बसते खाली. तर रोहिणी आणि सरोजचं कसं चाललंय बघा, तिकडे ग्लास वगैरे आत नेऊन ठेवले जातात. तोपर्यंत काजल म्हणते आई तू थांब, मी ते ग्लास आतमध्ये नेऊन ठेवते म्हणून काजल ते तिच्या हातातले ग्लास आतमध्ये नेऊन ठेवते. तर कला इकडे जाऊन आई बाबांशी काहीतरी बोलते. आणि मग हळूच ना म्हणजे संगीता तिला खुणावतात की जा म्हणून सांग म्हणून. आणि मग इकडे संगीता आणि खुणवल्यानंतर अद्वैतच्या समोर इकडे कला येऊन उभी राहते आणि म्हणते माझं झालंय. मग त्याच्यानंतर चल म्हणून सांगते असं कला म्हणते अद्वैतला. मग अद्वैत म्हणतो कुठे जायचंय, तर कला म्हणते दागिने घालायला जायचंय असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आज संक्रांत आहे ना आपली, तर दागिने घालायचे असतात आज आपल्याला ते असं म्हणून दाखवते. तर तिथे हलव्याचे दागिने जे काही ठेवलेले आहेत ते अद्वैत उठून बघतो, नाही 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 मी नाही घालत असं म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर मग संगीता म्हणतात नाही नाही आज संक्रांत आहे ना म्हणून घालायचे असतात. मग अद्वैत म्हणतो बरोबर आहे मिसेस खरे, पण मला नाही एवढं थोडंसं ऑड वाटतं मला म्हणून. पण इकडे संगीता नाही जावई बापू कसं आहे ना. तोपर्यंत सरोजीकडे ओरडते नाही म्हणजे नाही, त्याने एकदा सांगितलं ना त्याला आवडत नाही, त्याला उगीच कुणी फोर्स करायचा नाही असं म्हणून सांगते. आणि आता बाकीच्यांची तोंड पडलेत. आता अद्वैत पण 2 मिनिटं सगळ्यांकडे बघतोय आणि रोहिणी पण चिडून बघते इकडे. तर कला आशेनं अद्वैतकडे बघते, बघूया अद्वैत हलव्याचे दागिने घालायला तयार होतोय का नाही, नेमके हळदी कुंकू कसं होणार आहे ते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये बायका नैनावरून सगळ्यांना इथे चिडवतायत, आई तशी मुलगी तशाच असं म्हणतायत. आणि मग संस्कारांवर बोट उचलतायत. तर चांदेकर इथे म्हणजे अद्वैत इथे संगीताच्या पाठीशी उभा राहतोय आणि संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या तुम्ही कोण वगैरे असं काय काय विचारतोय तो. आणि मग इकडे ते म्हणतात दुसऱ्याच बायका की कला अद्वैतच्या रूपाने म्हणजे तुझा जावई एक सोनं आहे, कलाला म्हणतात सोन्यासारखा नवरा मिळाला आणि हे सोनं तू जपून ठेव वगैरे. तर कलाच्या सुद्धा मनात तोच विचार आहे की तिला हे सोनं आयुष्यभर जपायचंय. पण अद्वैतच्या मनात तसं आहे का आणि ह्या दोघांची जोडी आयुष्यभर जमेल का. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटपर्यंत बघत राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.